आळूची वडी. इथं कोथिंबीर घेतली थोडी, 5-6 मिरच्या, लसूण पाकळी 8-10, जरा गुळाचा खडा, थोडासा ओवा, बडीशोप, जिरे. हे आहे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ आहे आणि कोकमचा आगळ आहे. आता आपण हे वाटण करून घेऊया. आपण वाटणामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण, ओवा, बडीशोप आणि जिरे ह्याचं आपण जाडसर वाटण करून घेणार आहे. आता आपण वडीला लावण्यासाठी साहित्य तयार करूया. बेसन, चवीपुरतं मीठ, घरगुती गरम मसाला, ठेवणीतले लाल तिखट, थोडा हिंग, गूळ. आता आपण हे वाटण केलेलं काढून घेतलं होतं हे. चिमूटभर हळद. आपण इथं 1 चमचा तेल गरम केलं आहे. त्या तेलामध्ये तीळ घालून घ्यायचे 1 चमचा. तीळ तडतडल्यानंतर चिमूटभर जिरे. गॅस बंद करून घेऊया आणि आपण याच्यात आता आपण कोकमचा आगळ ओतून घेऊया आणि पीठ मिक्स करून घेऊया. आपण हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेतले. आपल्याला असं बॅटर बनवायचं आहे. इथं आपण हे आळूचं पान घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आपण ह्याचं हा इथला दांडरा काढायचा आहे. पानाला शीर आहे ही काढून घ्यायची आणि आपण ह्याला असं लाटणीनं, तर बघू शकते, असं लाटणीनं लाटून घ्यायचं. आता आपण हे बॅटर पानाला लावून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित पसरून लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला दुसरं पान लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर पानं अशी उलटसुलट लावायची आहेत. पान उलटं करूनच लावायचं. आता ह्या पानावर लावून घेऊ. इथं बेसन लावून झालं आहे आपलं. आता आपण हे रोल करून घेऊया. रोल आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. आळू वडी उकडायला ठेवायची. आपण हा रोल कट करून ठेवला आहे, बसत नव्हतं त्याच्यावर. आता झाकण देऊया. इथं आपली आळू वडी उकडून तयार आहे. आपण त्याचे कट करून पीस मारून घेऊया. आपली इथं आळू वडी तयार आहे कट करून. तवा गरम करायला ठेवला आहे. तेल घालून घेऊया आणि शॅलो फ्राय करून घेऊया. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. इथं आपली आळू वडी तयार आहे. सर्व करून घेऊया. इथं आपली आळू वडी तयार आहे. धन्यवाद.